नाशिकच्या येवला शहर पोलिसांनी गुटखा तंबाखू विरोधात मोठी कारवाई केली असून सिने स्टाईल पद्धतीने सापळा रचून ही कारवाई करण्यात आली आहे। येवला शहर पोलिसांना येवला नांदगाव रोडवरील रेल्वे गेट दरम्यान एका आयशर ट्रक गुटखा घेऊन येत असल्याची माहिती मिळाली होती। त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून या आयशर ट्रकची झाडाझडती घेतली असता त्यामध्ये राज निवास असे लिहिलेले तब्बल 60 गोण्या पोलिसांना आढळून आल्या। या प्रसंगी एक आरोपीला ताब्यात घेण्यात आलेला असून गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया शहर पोलिसांमध्ये सुरू होती। दरम्यान नाशिक जिल्ह्यातील सर्वात मोठी कारवाई असल्याचं सध्या बोललं जात आहे। मी पोलीस निरीक्षक धीरज प्रकाश महाजन, येवला शहर पोलीस ठाणे। आज गोपनीय बातमी मिळाल्याप्रमाणे आपण नांदगावकडून एक वाहन प्रतिबंधित राजविलास पान मसाला घेऊन येत असल्याची बातमी मिळाली होती। त्या बातमीच्या अनुषंगाने आपण नांदगाव रोड येथील रेल्वे क्रॉसिंग येथे सदर वाहन कायदेशीररित्या थांबवून त्याची पाहणी केली, तर त्यात प्रतिबंधित गुटख्याचा वास येत असल्याने सदर वाहन हे आपण पोलीस ठाण्यात आणून त्याची पाहणी केली, तर वाहनामध्ये साधारण 21 लाख रुपयाचा गुटखा, आयशर वाहन 10 लाख रुपयाचं असा 31 लाख रुपयाचा मुद्देमाल हस्तगत केला आहे। सदर कारवाई आम्ही माननीय पोलीस अधीक्षक श्री देशमाने साहेब, अपर पोलीस अधीक्षक श्री संनू साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री बाजीराव महाजन साहेब यांचे मार्गदर्शन लाभले आहे।